जो विषय मी घेतला होता तो म्हणजे येशूचं स्वर्गारोहण झालं आणि तो देवविद्याच्या उजवीकडे बसलेला आहे. हे आपण मागच्या 15 दिवसाच्या रविवारी पाहिलं होतं, परंतु मागच्या रविवारी मदर्स डे सेलिब्रेट केल्यामुळे आज आपण पेंटिकॉस्ट डे वरांडण सण जो आपण मागच्या वेळेस साजरा केला त्याच्यानंतर येशू ख्रिस्त म्हटलं की तुम्ही इथेच राहा. म्हणजे येशूचं स्वर्गारोहण झालं तर पुनरुत्थान दिल्यानंतर 40व्या दिवशी त्याचं स्वर्गारोहण झालं आणि मग 10व्या दिवस जो पेंटिकॉस्ट डे आपण म्हणतो म्हणजे येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर जो 50वा दिवस येतो त्याला पेंटिकॉस्ट संडे म्हटलं जातं आणि तो पेंटिकॉस्ट संडे आज आपण साजरा करत आहोत. आणि येशू ख्रिस्त त्या सर्व शिष्यांना म्हटला की मी जातो आणि तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. पेंटिकॉस्टच्या दिवसापर्यंत त्या दिवसापर्यंत तुम्ही येथेच थांबा. मग साहजिक जर आम्हाला कोणी असं आश्वासन सांगितलं की तुम्ही 4-5 दिवस माझ्यासाठी इथे थांबा किंवा जर आपण एखादी मागणी केली असेल किंवा काय तर मग आम्हाला ती उत्सुकता एक कळमळ लागते की आम्हाला आता काय मिळणार आहे किंवा काय ऐकायला मिळणार आहे. आनंदाची बातमी का सुखाची बातमी का दुःखाची बातमी का आम्हाला काही गिफ्ट आहे ती उत्कंठा ती आम्हाला लागते नाही का की ते काय आहे. आणि ते शिष्य होते आणि त्यांच्या आनंदाला पारावर नव्हता कारण त्यांना माहित होतं की प्रभू येशूचं मरण झालं तर बरंच समोर गेलं. त्यावेळेस ते शिष्य सगळे नाराज झाले होते, अपसेट झाले होते. आणि ज्यावेळेस येशूचं पुनरुत्थान झालं, ज्यावेळेस प्रभू उठला हे ऐकलं, ज्यावेळेस प्रभूने त्यांना दर्शन दिलं त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणात आनंदाच्या उठल्या फुटल्या. तो आनंद त्यांना झाला. आणि ज्यावेळेस प्रभूचं स्वर्गारोहण झालं आपण बघतो की येशू ख्रिस्त 40 दिवस प्रत्येक ठिकाणी तो वेगळ्या लोकांना शिष्याला भेटत होता, तो दर्शन देत होता. आणि ज्यावेळेस त्याचं स्वर्गारोहण झालं त्यावेळेस येशू त्यांना आश्वासन देतो की पेंटिकॉस्टच्या दिवसापर्यंत तुम्ही येथेच राहा. आणि जो सृष्टीचा निर्माण करता जो मरण पावला जो जिवंत झाला तो सांगतो की तुम्ही येथेच राहा, पेंटिकॉस्ट दिवसाची वाट पहा. आणि त्यांना तो आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. आणि ते आपण त्यांचं स्वर्गारोहण झालं त्यावेळेस येशू म्हणतो की तुम्ही स्तुती स्तवन करा. आणि ते आपण बघतो की ते मंदिरात स्तुती स्तवन करत होते सतत. जर आम्हाला देवापासून काही पाहिजे असेल तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा की आम्हाला देवाचा धन्यवाद सतत करणं गरजेचं आहे. देवाचा धन्यवाद आम्ही सतत करणं गरजेचं आहे. कारण त्यांना तो आनंद झाला होता, प्रभू उठलेला आहे. तर त्यांच्या डोळ्यात देखील स्वर्गात गेला होता. आणि त्या ठिकाणी देवदूतांनी माहिती जसा हा स्वर्गात जाताना पाहत तसा तो पुन्हा येणार आहे. त्यामुळे त्या आनंदामध्ये त्या विश्वासामध्ये त्या आनंदाने ते घरी गेले, मंदिरात गेले, देवाचा धन्यवाद करत राहिले. आणि 10 दिवस त्यांनी कंटिन्यू देवाचा धन्यवाद केलेला आहे. ते एकमेकांबद्दल प्रभूच्या आत्माविषयी प्रभू कुठला आहे त्याने काय कार्य केले याविषयी निश्चित चर्चा करत असतं का. आम्हाला देखील कोणी सांगितलं की मी तुम्हाला हे देत होते आपल्या इलेक्शनचं वारा आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही ऐकतो की मोदी साहेबांची ही गॅरंटी किंवा प्रत्येक राज्यकर्त्याचे प्रत्येक पक्ष आम्हाला काही ना काहीतरी आश्वासनं देतो. मग त्या आमच्या भौतिक गरजेपोटी असो, सामाजिक गरजेपोटी असो, कळत न कळत आम्ही थोडा काळ त्याच्यावर विश्वास ठेवतो नाही का. कारण त्या व्यक्तीला आम्ही पाहतो त्याचं कार्य पाहतो आणि त्याच्याविषयी आम्ही चर्चा देखील करतो. परंतु ते होईल का होईल ह्याची गॅरंटी नसते आम्हाला. परंतु प्रभू जे बोलतो ते होतच होतं. प्रभू येशू ख्रिस्त जे बोलतो ते होतच होतं. आणि ते ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. ज्या आम्ही शास्त्रपाठ पाहिले स्तोत्र 68 याचं 1 ते 10 वचनं, प्रेषितांचे कृती याचा 2रा अध्याय 1 ते 18 वचनं आणि कर्मचाऱ्यास पहिली याचा 12वा अध्याय यातील 1 ते 13 ही वचनं आणि योहान सुवर्तमान 20वा अध्याय यातील 19 ते 23 ही वचनं जर आम्ही पाहिले आज अंतरिक्षी बातमी त्याच्यामध्ये ह्या सर्व शास्त्रभागांचा उल्लेख त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि याचा अर्थ की देवाचा अनुग्रह, देवाची कृपा, पवित्रात्म्याची सहभागिता, समक्षता आज आमच्यामध्ये आहे. कारण देवाने प्रगट केल्याशिवाय हे येत नाही. देवानं त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रगट केल्याशिवाय ह्या गोष्टी तुम्हाला समजत नाही. त्यामुळे म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाचा धन्यवाद करतो, स्वतःला त्या धन्यवादाद्वारे आत्मिकदृष्ट्या तयार करतो. आत्मिकदृष्ट्या ज्यावेळेस आम्ही तयार करतो त्याच देवाच्या पवित्र आत्म्याची समक्षता, त्या देवाच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्यावर उतरून येतो आणि तो आमच्या मुखाद्वारे त्याचे पवित्र शब्द प्रकट करतो. आणि ह्या ठिकाणी तो म्हणतो जे सुवर्तमान आम्ही वाचलं
त्या ठिकाणी तो शिष्याला त्याचं शरीर दाखवतो आणि तो म्हणतो की तुम्हाला शांती असो. आणि ते योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्यात 15 वर्षांपासून जर तुम्ही पुढे वाचता असेल तर येशू ख्रिस्त ज्या शिष्याला शिक्षण देते आणि जर योहान सुवर्तमान जर तुम्ही अभ्यासपूर्वक वाचलं तर ते सर्वसामान्य लोकांसाठी नाही आहे. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला किंवा जे त्याला खरोखर आत्म्याने अनुसरतात त्यांच्यासाठी ते अभ्यासपूर्वक दिलेली वचन आहेत आणि ते कधी कधी त्या शिष्याला देखील समजलं नाही. ते वचन शिष्याला देखील काही समजले नाही आणि मग ते एकांतिक कधी कधी शिष्य येशू ख्रिस्ताला जाऊन विचारतात किंवा काही वचन जे आहेत ते भविष्य काळामध्ये त्या शिष्याला समजलेले आहेत. येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर त्याला वधस्तंभी दिल्यानंतर किंवा जावळाच्या वेळेला ज्यावेळेस त्याची मिरवणूक काढली ज्यावेळेस त्याला राहतं त्यावेळेस त्या लोकांना थोड्या थोड्या गोष्टी प्रगट होत गेल्या पण त्या पूर्ण प्रगट झाल्या नाहीत. जर त्या शिष्यांची ती अवस्था होती त्यास आमची किती अवस्था आहे. परंतु आम्ही धन्य आहोत की त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पदस्थानावर सर्व काही पूर्ण केलेलं आहे. म्हणून तो म्हणतो की ते सर्व पूर्ण झालेलं आहे आणि ते त्याने आम्हाला प्रगट केलेलं आहे. झाकून असं काहीच केलं नाही. फक्त ज्याला ते पाचन झाले त्यालाच ते समजतं. यामुळं आज येशू ख्रिस्त म्हणतो त्या ठिकाणी तुम्हाला शांती असो आणि त्याने त्या सर्व शिष्यांवर वचन ते वाचतो म्हणजे पुन्हा तुम्हाला ते समजत येईल. येशू ख्रिस्त म्हणतो की असे बोलून त्यानं त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आणि योहान सुवर्तमान 14 अध्यायात देखील तो म्हणतो की मी जातो आणि तो कैवारी मी तुमच्यासाठी पाठवतो. तो कैवारी म्हणजे त्याचा पवित्र आत्मा मी तुमच्यासाठी पाठवतो. हे त्याने कधी सांगितलं? त्याच्या वधस्तंभावर खेळण्याच्या पूर्वी त्याने सांगितलं. समजतं तुम्हाला? आणि जर आम्ही उपदेशाचा पहिला अध्याय आणि पहिले 2-3 वचन वाचले त्या ठिकाणी पहिल्या वचनामध्ये स्वर्गीय देवाची समक्षता आम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या वचनामध्ये आम्हाला येशू शब्द बोलला ते आणि दुसऱ्या वचनामध्ये देखील आम्हाला पवित्र आत्मा जलाशयावर कळपत होता. हे सांगण्याचं तात्पर्य हे की पवित्र आत्मा हा सृष्टीच्या निर्मितीपासून ह्या ठिकाणी ह्या भूतलावर आहे आणि तो स्वर्गीय देवाच्या द्वारे या भूतलावर ज्याप्रमाणे तो कार्य करत होता त्याचप्रमाणे आज देखील तो कार्य करत आहे. फक्त मानवाने पाप केलं त्यावेळेस देवाने देखील आपण बघतो की 400 वर्षाकडे मानवाबरोबर संबंध जोडले होते. परंतु त्याला ते पाहावं नाही म्हणून त्याने त्याचा पुत्र दिलेला आहे आणि त्या पुत्राला आपण पाहतो की त्याने त्याचं काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्याचं स्वर्गारोहण झालं त्यावेळेस त्यांना म्हटलं की तुम्ही इथेच थांबा आणि ज्या 25च्या दिवशी तो म्हणतो की पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आमच्या देवाला ठाऊक आहे की आम्ही अशक्त आहोत, आम्ही गुन्हे आहोत आणि आम्ही पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करण्यासाठी आम्ही स्वतःला तयार करतो. पण जर त्याला त्या गोष्टींचा आमच्या एवढा प्रभाव आहे की आम्ही ती पवित्र आत्म्याची फळं ती कृपादानच विसरतो. त्याच्यामुळे आमच्यावर त्या नको त्या गोष्टींचा प्रभाव खूप आहे. म्हणून प्रभू म्हणतो की त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करा कारण आम्हाला आमच्या देवाची समक्षता आमच्यामध्ये हवी आहे. म्हणून तो म्हणतो की तो पवित्र आत्मा मी तुम्हाला देव केलेला तो तुम्ही घ्या. त्यामुळे आज जगामध्ये अनेक लोक आम्हाला आशीर्वाद देतात, अनेक लोक आम्हाला आश्वासनं देतात किंवा अनेक लोकांकडे आम्ही अनेक गोष्टी मागतो देखील. त्याचप्रमाणे देवाकडे देखील आम्ही अनेक गोष्टी मागतो. मी नेहमी प्रश्न विचारताना लोक मला ते उत्तर पण देतात परंतु तुम्ही देवाकडे कधी कृपादानाची अपेक्षा केली आहे का? त्या पवित्र आत्म्याच्या फळाची अपेक्षा केली आहे का? निश्चित स्वभाव आमच्यामध्ये आहे, सहनशीलता आहे, सगळ्या गोष्टी ते आम्हाला आमच्या आई वडिलांकडनं किंवा देवाकडे आम्ही वारसा मिळाला म्हणू शकतो चला. परंतु ते कृपादान कधी आम्ही देवाकडे मागितले का? जर आम्ही स्वतःचं अवलोकन केलं ख्रिस्ती विश्वासाला या नात्यानं जर स्वतःचं परीक्षण केलं स्वतःचं अवलोकन जर केलं तर देवाकडे आम्ही सगळ्या भौतिक सगळ्या गोष्टी मागितलेल्या आहेत. त्यांना आम्हाला दातृत्वाला आकाशाने कपट उघडून देखील दिलेले परंतु ते कृपादान आम्ही किती लोकांनी मागितले बरं? जास्त प्रार्थना करायला लोकांना सांगतो किंवा संदेश द्यायला लोकांना सांगतो
विचारलं, ह्याने बाळशास्त्री दान तुम्हाला दिलेलं आहे, ते आम्हाला दिलेलं नाही. ते प्रार्थना करायचं दान ते तुम्हाला दिलेलं आहे, ते आम्हाला नाही. मग तुमचा विश्वास कुठे आहे? तुमचा विश्वास कुठे आहे? कारण देवाने ते सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. कारण देवानं हे सगळ्या मानव जातीला ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवलेला आहे, तो पुन्हा येणार आहे ह्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्या सर्वांना त्यांनी ती कृपादान दिलेली. मग त्या कृपादान आम्ही मागत आहोत का देवाकडे? ज्या सलमानाला प्रार्थना केली, त्याने देवाची प्रार्थना केली, विनंती केली की मी सुकुमार ह्या लोकांचा मी कसा सांभाळ करू, नाही का? तर प्रभू म्हटलं मी तुला तो बरं देईन, नाही का? कारण जगी गोष्टी मागितल्या, तू म्हणतो की मी तुला वर देतो, तुला काय पाहिजे ते माग. आज आमच्याकडे देखील जगाच्या दृष्टीने किंवा आमच्या भौतिक दृष्टीने सर्व काही देवाला भौतिक दृष्टीने सगळ्यात दिलेलं आहे. मग आज ज्यावेळेस आम्ही देवाकडे मागतो त्याची आपली इच्छा आहे की आम्ही त्याच्याकडे कृपादान मागावे. आणि ते कृपादान त्या सलमानाला त्या सगळे विचाराला मागितलं आणि त्याने त्याला ते वरदान दिलेलं आहे. त्याला काय मागितलं तर न्याय, विवेक, बुद्धी मागितली. यासाठी जे लोक तुम्हाला दिले त्यांच्यावर मी योग्य प्रकारे न्याय करावा आणि तुझं करून प्रगट त्यांच्यामध्ये करावं. आज आम्ही देवाकडे काय मागत आहोत? मी माझं माझ्यासाठी ह्याच्यात नाहीच, परंतु पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात ज्यावेळेस आम्ही युक्त होतो, त्या अभिषेकामध्ये ज्यावेळेस आम्ही जात राहिलो, त्यावेळेस देव आम्हाला आमच्या पाचारास अनुसरून जे त्याचं माझं वैयक्तिक नातेसंबंध आहे त्यास अनुसरून तो आम्हाला त्याची कृपादान भरतो. संत पाऊल देखील जर तुम्ही जे कर्मचारी पत्र वाचलं त्याच्या 12 त्याचं शेवटचं वचन जर तुम्ही वाचलं, तो म्हणतो की श्रेष्ठ कृपादानाची तुम्ही इच्छा बाळगा. तो काय म्हणतो? श्रेष्ठ कृपादानाची तुम्ही इच्छा बाळगा. आज ती इच्छा आम्ही बाळगली का? मी तुम्हाला प्रश्न करतो परत की त्या कृपादानाची आम्ही इच्छा आज बाळगली आहे का? आज आम्ही जन्मतात ख्रिस्ती आहोत, आमचा धारण झाला, आमचा विश्वास आहे, आमचा दृढीकरण बाबतीत सगळे काही ख्रिस्ती विश्वासाच्या नियमाप्रमाणे चर्चच्या नियमाप्रमाणे सगळं झालेलं आहे. परंतु देवाच्या सामर्थ्याने जर ते असेल तर आमच्यामध्ये देवाला अपेक्षा आहे की आमच्याकडे ती कृपादान आहेत, ते सामर्थ्य आमच्यामध्ये असावं. जर ते सामर्थ्य आमच्यामध्ये असेल तर ह्या जगाची उठापळत आमच्याकडे होऊ शकणार नाही. त्यांच्याबरोबर शिष्य होते, ते देखील तुमच्या आमच्यासारखे होते. आज कदाचित देवाच्या दृष्टीने चांगली गोष्ट की आम्ही सर्वजण सुशिक्षित आहोत, आम्हाला उत्तम प्रकारे लिहिता वाचता बोलता सगळे तर विचार करता येतो, अभ्यास करता येतो. परंतु हे शिष्य तसे नव्हते, हे मासे धरणार होते, कदाचित आडावी होते किंवा त्यांना तेवढी बौद्धिक क्षमता त्यांची नव्हती. परंतु आमचा देव सामर्थ्यशाली की तो मूर्खाकडून त्याचं ज्ञान बदलतो आणि त्या बरोबर शिष्यांनी अख्ख्या जगाची उठापळत केली. ते कशाद्वारे? तर देवाच्या पवित्र आत्म्याचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. देवाच्या पवित्र आत्म्याचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. त्यांनी विश्वासानं येशू ख्रिस्ताला अनुभवलेलं आहे. त्या विश्वासामध्ये ते दृढ खंबीर होते आणि त्या विश्वासाच्या द्वारे त्यांनी त्या पवित्र आत्मा त्यांनी स्वीकारलेला आहे. ज्यामुळे आज आम्ही तो पवित्र आत्म्याचा स्वीकार करत आहोत का? मार्ग सुवर्तमानाचा 3:9 वचन सांगतं की जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करेल त्याला ह्या जगामध्ये पापांची क्षमा नाही. आज आपल्या मंडळामध्ये कित्येक लोक आहेत की ते पवित्र आत्म्याविषयी बोलायला घाबरतात. त्या पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे, ज्याचं म्हणजे जे सामर्थ्य आहे ते कधी ते विश्वासाने स्वीकारत नाही. ते म्हणतात ते आपल्या मंडळासाठी नाही, ते दुसऱ्या मंडळासाठी आहे. ही शोकांतिका आज आपल्या विश्वासामध्ये आहे. ही शोकांतिका आज आपल्यामध्ये आहे, कारण आमचा ख्रिस्ती विश्वास हा त्रैक्य देवावर आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा. ज्या स्वर्गीय पित्याने जे कार्य केलं त्याच्यावर आम्ही विश्वास करतो. कारण त्यांनी ती सृष्टी तुमच्या आमच्यासाठी निर्माण केली, आमच्यामध्ये त्याचा श्वास घातला, त्याच्यावर आम्ही विश्वास करतो. ज्या येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्यासाठी त्या बलिस्तंभावर रक्त सांडलं, त्या रक्ताद्वारे त्याने आमच्या पातकांची क्षमा केली, तर पुन्हा त्या येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास करतो. आणि ज्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येशू ख्रिस्ताने कार्य केलं, तोच पवित्र आत्मा त्याने तुमच्या आमच्या करता दिला. त्या पवित्र आत्म्याचे कार्य विश्वासाने स्वीकारलं की ते तयार करायला, ते कार्य करायला आम्ही स्वतःला तयार करत नाही. ही शोकांतिका आमच्या मंडळामध्ये आहे. मागे एक देवाचे सेवक हजर होते आणि त्यांच्याविषयी बऱ्याचशा
ऐकलं होतं मी. आणि मग कित्येक लोक म्हणे आता बघू देवाने त्यांना शास्त्र दिलं, हे दिलं, ते दिलं, परंतु देवाने त्या शिष्याला, त्या सेवकाला पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यासाठी त्या रोगातून बरं केलं, त्याच्या मुखाला त्याच्या जीवाला स्पर्श केला. हे मी माझ्या डोळ्याने पाहिलं त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. अनेक गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत माझ्या वैयक्तिक जीवनातल्या. जे सेवा त्याला देवाने मला दिलं त्याच्यामध्ये अनेक गोष्टी मी पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रवेशाच्या नामामध्ये जे मला मिळाले स्वर्गीय पित्याकडून त्या मी अनुभवलेल्या आहेत. आणि त्याच्यावर मी खात्रीने सांगतो की त्या त्रैक्य देवामध्ये, त्या पवित्र आत्म्याच्या नामामध्ये अनेक गोष्टी साध्य होतात. आणि त्यांना तो अनुभव आहे. त्यामुळे जर मी साक्ष सांगायला तर वेळ पुरणार नाही, परंतु अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि घडत देखील आहेत. त्यामुळे हे फक्त आणि फक्त कशामुळं? देवानं जर पवित्र आत्मा तुम्हाला देव दिलं त्या पवित्र आत्म्याद्वारे. त्यामुळं तर त्याच पद्धतीने आम्ही वाचतो त्या ठिकाणी कृपादानाचे निरनिराळे प्रकार दिलेले आहेत, नाही का? ते आपण वाचत परत एकदा पहिले बदल्याचा 12वा अध्याय आणि त्या ठिकाणी 4थ्या वचनापासून पुढे वाचतो. कृपादानाचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच येतो. म्हणजे पवित्र आत्मा आहे जो स्वर्गीय देवानं तुमच्या आमच्यासाठी दिलेला आहे. जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाईचा पवित्र आत्मा बघतोच, तोच पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्यासाठी दिलेला आहे. म्हणून ह्या ठिकाणी ते स्पष्ट केले की तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. म्हणजे पुन्हा एक बार ह्या ठिकाणी आम्हाला त्रैक्य देवाची समक्षता अनुभवायला मिळते. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हाला ह्या ठिकाणी अनुभवायला मिळते. त्यामुळे आणि तथापि पवित्र आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. वचन स्पष्ट सांगतं पवित्र आत्म्याचं प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी प्रत्येकाला आहे, ते माझ्यासाठी नाही. जर माझ्या ठाई पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे, पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे, पवित्र आत्मा माझ्या ठाई आहे आणि ज्यासाठी देवाच्या गौरवासाठी येतो, तो त्याच्या सार्वकालिक जीवनासाठी तो उपयोग होतो. कारण अनेक लोक अडथळात आहेत, बंधनात आहेत आणि ज्याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने येतो, मी देवाकडे विनंती करतो, प्रार्थना करतो, त्याच त्या ठिकाणी अद्भुत गोष्टी घडतात. तो अनुभव देवानं तुम्हाला प्रत्येकासाठी समृद्ध केलेला आहे. तो अनुभव देवानं तुम्हाला प्रत्येकाला त्याच्या गौरवासाठी दिलेला आहे. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचं वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपा दान मिळतात, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश सांगण्याची शक्ती मिळते, एखाद्याला आत्म्य ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती मिळते, एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. यामुळे तरी ही सगळी कार्य तोच म्हणजे एक आत्मा करतो, म्हणजे तो पवित्र आत्मा करतो. त्यामुळे जो प्रभू ख्रिस्ताने तुम्हाला दिला तो पवित्र आत्मा आहे. जर तो पवित्र आत्मा माझ्या ठाई आहे तर ही सर्व कार्य आज आमच्या मंडळीमध्ये होणं अपेक्षित आहे. ज्या प्रभूवर आम्ही विश्वास करतो, त्या प्रभू ख्रिस्तावर आज बदलदेशमध्ये निवडची मंडळी विश्वास करते, त्या विश्वासामध्ये बळकट आहोत. त्या देवाची अपेक्षा की आमच्या मंडळीमधून हे कार्य व्हावं. यामुळे आज ज्यास आम्ही देवाकडून ह्या कृपादानाची अपेक्षा करतो, त्यास आमच्या मंडळीमध्ये हे कार्य होणं अपेक्षित आहे. तेव्हा ती खऱ्या अर्थाने ख्रिस्ताची मंडळी म्हणून ओळखली जाणार आहे. त्या ठिकाणी ख्रिस्ताचं अस्तित्व प्रकट होणार आहे. त्यामुळे आम्ही मोठं वचन ऐकलं, संदेश ऐकला, चांगली गोष्ट आहे, त्या वस्त्रावर विश्वास ठेवला, चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचं फळ आम्हाला ह्या कृपादानाद्वारे दिसलं पाहिजे. ते फळ आम्हाला कुठेतरी दिसलं पाहिजे. या ठिकाणी देवाचं गौरव आहे आणि देवाचं गौरव आम्ही अनुभवतो. यामुळे आज ह्या ठिकाणी उल्लेख आहे की बऱ्याचशा लोकांचा गैरसमज देखील आहे की या ठिकाणी वचन सांगतं की एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती आहे. यामुळे ह्या विषयी थोडंसं विश्लेषण करतो. आपण बघतो की ज्या बाबेलचा बुरुज बांधण्यात आला होता तो लोकांनी कसा बांधला होता, तर देवाच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या संरक्षणासाठी तो बुरुज त्यांनी बांधला होता की ह्यासाठी की त्या बुरुजामध्ये आम्ही राहू, जेणेकरून आम्हाला बाहेरच्या लोकांचा त्रास होऊ नये. पण ज्या देवाने ते पाहिलं की हे लोक स्वतःच्या बुद्धीने करत आहेत,
त्यावेळेस दिवस पडला गेला आणि त्या ठिकाणी देवानं वेगवेगळ्या भाषा त्यांच्यामध्ये टाकल्या आणि मग आसपासच्या परिसरातल्या लोकांना काळ समजलं, अरे हे लोक ते एवढे ते विश्वासाचे आहेत, ते सगळं आहे, माझे ह्या भाषा कशा बोलतात. त्या भाषा याच्यासाठी बोलत होत्या की परमेश्वराने त्याच्या योजनेनुसार या सर्व लोकांना ह्या भूतलावर पांगवलं, त्यांना वेगळ्या ठिकाणी त्यांनी स्थापलं आणि ते लोक त्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या देशामध्ये वेगळ्या जवळच्या ठिकाणी ते स्थलांतरित झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी ते देवाचा गौरव केलेला आहे. आणखीन एक भाषा जी आहे ती स्वर्गीय भाषा, त्याला अन्य भाषा म्हटलं जातं. परंतु ती अन्य भाषा जी आहे ती फक्त देवापासून ज्यांना जे कृपादान मिळाले त्यांच्यासाठी ती भाषा आहे आणि ती भाषा फक्त देवाला समजते किंवा देवाला ज्या व्यक्तीला जे दान दिले, कृपादान दिले, त्यालाच ती भाषा समजते आणि त्यालाच त्या भाषेचा अर्थ सांगता येतो. हे बऱ्याच ह्या बाबतीत बऱ्याचशा लोकांचं जे विधान परिस्थिती आहे त्या भाषांच्या बाबतीत. आज आम्ही देखील बघतो, एखादा एक वक्ता मराठी इंग्रजी बोलतो आणि दुसरं त्याचा मराठी भाषा बोलतो. नाही का, आपण बघतो नाही का वेगळ्या ठिकाणी किंवा एखाद्या कन्नडमध्ये बोलतो त्याचं हिंदीमध्ये भाषांतर होतं. आता तुम्ही विचार केला, माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा लगेच त्या लगेच तो भाषांतर कसं काय करतो आणि तेही तंतोतंत. तुम्ही जर विचार केला तर तो तंतोतंत कसं काय करतो, कारण मी जे वाक्य बोलतो त्याच्यानंतर लगेच तो दुसरं वाक्य तो भाषांतर करतो. आणि जर भाषांतर करायचं असेल, आम्हाला डिक्शनरी लागते, आम्हाला सगळ्या गोष्टी लागतात. आम्हाला जर ते भाषांतर द्यायचं असेल किंवा करायचं असेल, परंतु तो वक्ता जास्त बोलतो, देवाच्या आत्म्याने जास्त बोलतो, त्याच आत्म्यामध्ये देव त्या भाषांतर करणाऱ्याला ते ज्ञान पुरवतो आणि जसंच्या तसं तो भाषांतर करतो ज्ञान आणि तो देवाचा योग्य शब्द आमच्याकडे येतो. हे देखील देवापासूनचं दान आहे. हे मानवी बुद्धीला प्राप्त करून मिळत नाही किंवा त्याला त्या भाषांचं ज्ञान आहे, त्याला अवघड जे सगळं आहे, कारण ते विदिन सेकंड ते मिळत नाही. किती जर तुम्ही केलं तरी नाही, परंतु ज्या देवापासून जास्त मिळतं त्यास ते पूर्ण आणि योग्य आहे. म्हणून आम्ही हा कृपादानावर देखील विचार केला पाहिजे, त्या भाषा देखील आम्ही बोलल्या पाहिजे, त्या भाषांचा अर्थ सांगण्याची कृपा देखील आम्ही देवाकडे मागितली पाहिजे. कारण हे अन्य भाषेचं महत्व हे एक आहे की ज्यास आम्ही अन्य भाषा बोलतो त्यास आमच्या भोवती असणार आहे अशुद्ध शक्ती, जो दुरात्मा आहे, त्याला ते शब्द कळत नाही आणि म्हणून तो त्या ठिकाणी अस्वस्थ होतो. त्यामुळे आज देव तुम्हाला त्याच्या पवित्र नामामध्ये, त्याच्या पवित्र वचनाद्वारे ज्यास विश्वासाने चालवतो त्यावेळेस आम्हाला शक्ती सामर्थ्याने आरोग्य देतो. त्यामुळे आज त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आज आमच्यामध्ये हवं असेल तर आम्हाला एक करायचं आहे की त्याच्या प्रत्येक शब्दावर आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. मगाशी मी जे वचन सांगितलं, मग ते मार्कुस लोकमत 3:9 वचन सांगितलं की जो कोणी पवित्र आत्म्याविषयीची निंदा करतो त्याच्या पापाची क्षमा होणार नाही. कारण तो पवित्र आत्मा देखील देवाचा दैवी सामर्थ्य आणि तो देवा समान आहे, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. जर येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी पाहिलं, त्याच्यात तो जन्मापासून पवित्र होता, तो जन्मापासून पवित्र होता, त्याच्या काही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने अभिषेक होता आणि ज्या त्याला बाप्तिस्मा देतात त्याच्यावर पवित्र आत्मा उतरून आला, तिथून पुढे त्याने त्याचे कार्य केले आहे. जर पवित्र होता, जन्मतः जर पवित्र होता, परंतु आज त्या पवित्र आत्म्याचं महत्व प्रकट करण्यासाठी, अधोरेखित करण्यासाठी त्या परमेश्वराने त्याच्या योजनेनुसार त्याच्या काही पवित्र आत्मा घातलेला आहे. म्हणजे येशू ख्रिस्त देखील जर त्याच्या पुनरुत्थानाच्या समाजाच्या दिवसात जर तुम्ही पाहिलं, त्याचप्रमाणे पवित्र आत्मा देण्याचा अधिकार देखील माझ्याकडे आणि घेण्याचा अधिकार देखील माझ्याकडे, कारण तो दैवी सामर्थ्य आहे. परंतु तो पवित्र आत्मा जर तुम्हाला आम्हाला हवा असेल तर आम्हाला रिक्त अंतःकरणाने त्याच्याकडून तो मागे बस पाहिजे. जास्त पवित्र आत्मा आम्ही त्याच्याकडून मागून घेत नाही, तो प्रत्येक दैवी सामर्थ्य आमच्यामध्ये उतरत नाही. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारा जी सेवा आम्ही करतो ती पवित्र होतो. आज जगामध्ये अनेक लोक सेवा करते देवाची, परंतु काही लोक त्या श्रीमंत आजूबाजूप्रमाणे पैसे देऊन ती सेवा विकत घेतात, ती करतात, ती सेवा पवित्र नाही. किंवा कित्येक लोक अभ्यास करून ती सेवा करतात पण ती देवाला मान्य नाही.
परंतु ज्याच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त होऊन आम्ही ती सेवा करतो, ज्याच पवित्र आत्म्याचा अधिकार त्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये येतं, त्यावेळेस ती सेवा 100% आशीर्वादित होती. कारण देवाचं कार्य त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आज जर देवाचं कार्य तुम्हाला आम्हाला करायचं असेल, आम्ही किती अशक्त असो, गुन्हे असो, कसेही असो, आम्ही मागे देखील म्हटलं होतं की कुरकुर न करता ज्याच आम्ही देवाकडनं त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची अपेक्षा करतो, त्याच देव आम्हाला पवित्र आत्म्याची कृपा दृष्टी आमच्या प्रगत करतो. आणि मग कोणी संदेश देतं, कोणी निर्गळ भाषा करतं, जे कोणी एखाद्या रोगासाठी प्रार्थना करतं, त्याचे रोग व्याधी निघून जातात. त्यामुळं हा माझा अनुभव आहे, माझा व्यक्तीचा अनुभव आहे. तुम्ही अनुभवलं कितीतरी वेळा मी अनुभवलेला आहे. जास्त यादच करतो तेव्हापासून देखील मी अनुभवलं आहे. खात्री विश्वासानं सांगतो त्या अद्भुत गोष्टी तेव्हा माझ्या घरात त्या करून पण घेतले, हे खात्रीने विश्वासानं सांगतो. ह्याद्वारे मी तुम्हाला उत्तेजित करतो की आज देखील तुम्ही वेळ दिला, जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता तर त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक तुम्ही स्वीकार करा. जर त्या पवित्र आत्मा आमच्यामध्ये नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही. मग कुठे येशू ख्रिस्ताने देखील तेच केलेलं, त्याच्या काही दैवी सामर्थ्य सगळं होतं, परंतु जोपर्यंत पवित्र आत्मा त्याच्यात काही आला होता तोपर्यंत त्याने कार्य काहीच केलं नाही. आणि ज्या स्थळात त्याचं कार्य पूर्ण केलं त्या स्थळात पुन्हा तो पवित्र आत्मा देवाकडे सोपवला. आज त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची आम्हाला गरज आहे, त्या अभिषेकानं आम्हाला भरण्याची गरज आहे. कारण आम्ही अशक्त आहोत, पुण्य आहोत, आम्हाला कुठे काय बोलावे आम्हाला समजत नाही. परंतु देव म्हणतो तू ज्यावेळेस माझ्या नावाने उभा असेल त्यास पवित्र आत्मा तुला काय बोलायचं काय नाही हे मी तुला दाखवून देईन. हा देखील मी अनुभव अनेक वेळा घेतलेला आहे. मी अनेक वेळा अनुभव घेतलेला आहे. किती वेळा तयारी करून जातो, पण अनेक वेळा ते मला वेगळे शब्द बोलतो आणि मग ते तयारी बाजूला राहताना त्याचा कार्य करून घेतो. त्यामुळे हे कशामुळे होतं, ज्या देवाचं बरोबर तुमच्या आणि माझं नातेसंबंध दृढ आणि गंभीर होतो त्याच आम्हाला दातृत्वाने भरतो, आकाशाने कपाट उघडून तो आम्हाला आत्मिक आशीर्वादाला भरतो. त्यामुळं आणि त्याच त्या विश्वासाला आम्ही आमचं मुख उघडतो, त्याच त्याचा पवित्र शब्द आमच्या मुखाद्वारे पडतो. यामुळे देवानं तुम्हाला प्रत्येकाला पाचारण केलेले असतात. पाचारास आम्ही प्रतिसाद दिला पाहिजे यासाठी की त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाचं गौरव, देवाचं कार्य आमच्या मंडळीमध्ये व्हावं आणि आमच्या मंडळीद्वारे, आमच्या कुटुंबाद्वारे ह्या पुतळावर व्हावं, ह्या पुतळावर व्हावं. कारण ज्यावेळेस आम्ही ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे युक्त होत नाही तोपर्यंत ते कार्य ह्या पुतळावर होऊ शकत नाही. ते कार्य करण्यासाठी आम्ही एक वास्तविक दिवस पहिले पत्र याचा 12वा अध्याय आणि त्याच्या 28व्या प्रश्नापासून पुढे वाचतो. तसे देवाने मंडळीत ठिकठिकाणी नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेश देत, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याचे कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न अशा भाषा बोलणारे असे नेमलेले आहेत. यानं हिची 5 पदवी सेवा आहे. या ठिकाणी ती सेवा करण्यासाठी देवानं आम्हा मंडळीला भाषण केलंय. आज प्रदेश मांडे मेमोरियल चर्चला देवानं भाषण केलंय यासाठी की आम्ही त्याच्या शरीराचे अवयव आहोत. आम्ही जरी वेगळे असलो तरी ख्रिस्त आमचा हा मस्तक असल्यामुळे आम्ही त्याच्या शरीराचे अवयव आहोत. जर आम्ही त्याचे अवयव आहोत तर आमच्याकडे हे कृपादान हवे, तो अभिषेक ते सामर्थ्य आमच्यामध्ये हवंय. आम्ही ती कुरकुर करताना सोडून दिलं पाहिजे. आज जर आम्ही प्रौढ आहोत, जर आम्हाला नीती नियमाप्रमाणे औषधं गोळ्या घेणं समजतं, कामाच्या वेळेला बरेचसं पाहणं समजतं, तर आम्ही जर आत्मिकदृष्ट्या प्रौढ आहोत तर आम्हाला ह्या गोष्टी देखील देवाकडनं प्राप्त करून घेण्याची गरज आहे. ते पवित्र शास्त्राचे आम्ही कृपादान मागले आहे ते कृपादान मागून घेणं गरजेचं आहे. कारण आम्ही आत्मिकदृष्ट्या प्रौढ आहोत. जर आम्ही त्या विश्वासामध्ये भर करत आहोत तर पुढची स्टेप आहे की ते कृपादान आम्ही भरलं पाहिजे. आत्म्याच्या फळाने आम्ही भरवत आहोत. कारण जर आम्ही ख्रिस्ताला स्वीकारतो तर त्याचा स्वभाव आमच्यामध्ये आहे. ती सहनशीलता, ती कृपाळूपणा आहे, ती प्रीती आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु देवाचं सामर्थ्य जर आमच्यामध्ये नाही तर चंदनाला चांदीसारखे आम्ही आहोत. त्या आत्म्यानं ज्या फळ आम्हाला दिलेलं आहे त्या फळाला ज्या आम्ही भरलेलं आहोत तर ते कुठेतरी फळ दिलंच पाहिजे ना. त्या फळावरून ते समजतं की हे झाड कोणतं काय आहे.
जर आम्ही ते फळ दिलं नाही तर लोकांना समजणार नाही की ख्रिस्ती विश्वासणारे आहेत. तर लोकांना समजणार नाही की ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, ख्रिस्त यांच्या ठाई आहे, हे लोकांना समजलं पाहिजे. जर आम्हाला ख्रिस्ताला प्रगट करायचं आहे तर आम्हाला आमच्या मानवी बुद्धीने त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही स्वतःला भरलंच पाहिजे. म्हणून आजपासून आम्ही आमच्या प्रार्थना विनंत्या बदलल्या पाहिजे. म्हणून आम्ही प्रौढ आहोत, पवित्र वचनाद्वारे आम्ही प्रौढ आहोत, आत्मिक दृष्ट्या आम्ही प्रौढ आहोत. तर आम्हाला ते कृपादान आम्हाला देवाकडून मागितलेच पाहिजे. जर असेल तर चांगली गोष्ट आहे. ते कृपादान तुम्ही देवाच्या आहे तर तुम्ही काय करा, ते प्रदीप करा. देवाने तुम्हाला प्रत्येकाला कृपादान दिलेलं आहे, प्रत्येकाला दिलेलं आहे. फक्त आम्हाला काय करायचं, ते ऍक्टिव्हेट करायचंय. मागील बरेच एक दिवसापूर्वी मागील 15 दिवसापूर्वी मी हे सांगत होतो की जो पण मोबाईलमध्ये सिम कार्ड आहे सगळं आहे, पण ते जर ऍक्टिव्ह केलं नाही आम्ही, त्यातून जर ऍप जर ऍक्टिव्ह केलंच नाही आम्ही, तर त्या मोबाईलला त्या सिम कार्डला त्या ऍपला काहीच अर्थ नाहीये, नाही का? ते ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. आज ते तंत्रज्ञान आम्ही स्वीकारलेलं आहे, त्या तंत्रज्ञानाद्वारे आम्ही स्वतःला अपडेट करण्यासाठी आम्ही झटत आहोत. परंतु देवाच्या वचनाद्वारे, त्या कृपादानाद्वारे आम्ही स्वतःला अपडेट केलेलं आहे का? कारण देव तो झाला विचारणार आहे आम्हाला, तो म्हणाले की मी हे कृपादान तुमच्यासाठी दिलेलं आहे. आज त्या कृपादानाने आम्ही भरलेलं आहोत का? यानं आणखी वचनासाठी वाचतो. गलतीकारास पत्रिकेचा 5वा अध्याय त्याच्या 16 वचनापासून त्याचं जर शीर्षक वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला सांगतं की पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन. पवित्र आत्मा आम्हाला काय करतो, तर ह्या भूतलावर जगण्यासाठी तो आम्हाला मार्गदर्शन करतो. आणि देवाला आमच्याकडून काय अपेक्षा आहे ते ह्या वचनांमध्ये प्रकट केलेलं आहे. जर सर्व वचन मी तुम्हाला आपल्यासाठी वाचतो. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे, ती परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो ना. पण शैतान आमच्या भोवती अनेक मोह, अनेक आकर्षण आणत आहे. अनेक आकर्षण, अनेक मोह, आकर्षण तो आमच्यासाठी आणत आहे. जर आम्ही कुठे जाताना पाहिलं टीव्हीवर, बातम्यांवर, बातम्या 5 मिनिटाच्या असतात पण ॲडव्हर्टाईज 10 मिनिटाची असते. जरी आम्ही मोबाईल उघडला त्याच्यामध्ये देखील ॲडव्हर्टाईज आहे. म्हणजे एवढं ते मार्केटिंगद्वारे एवढं हार्मोनिंग आमच्यावर केलं जातं की न कळत आम्ही त्या गोष्टी घेण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करतो, गरज नसणं देखील. विशेष म्हणजे आता त्या मीडियाचा तेवढा प्रभाव आमच्यावर आहे की आम्ही गरज नसताना त्या गोष्टी पूर्ण करतो. आणि आम्ही हा जगातल्या देहवासनेमध्ये, शारीरिक वासनेद्वारे आम्ही त्या ठिकाणी जगामध्ये गुरफटलं जातो आणि आमचा रास आम्ही ओळखून घेतो. म्हणून आमच्या काही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मार्गदर्शन असावं. आणि तिथे तिकडे वचन सांगतात, तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्म तर उघड आहेत, तीही जात कर्म, अशुद्धपणा, कामतपणा, मूर्तीपूजा, चेतके, वैरकलह, मत्सर, राग, कट, कुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाज, संकेतपणा आणि अशा इतर गोष्टी यांविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले तेच आता सांगून ठेवतो की असे कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वचन मिळणार नाही. देवाचं वचन आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे स्पष्ट सांगतात. जर आम्हाला देवाच्या राज्याचं वचन पाहिजे असेल तर आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे चाललंच पाहिजे. आता देवाची इच्छा आहे की आमच्या आत्म्याचा नाश होऊ नये, ही देवाची इच्छा आहे. म्हणून आम्हाला ह्या ठिकाणी मार्गदर्शन पर शब्द सांगत आहे. आणि जर आम्ही ते शब्द जर ऐकले तर आम्हाला देवाच्या राज्याचं वचन मिळणार आहे. कारण जग करायचं गोष्टी क्षममुळे वचन ते स्पष्ट सांगतात आम्हाला. जरी आम्ही किती भौतिक गोष्टी किंवा सगळ्या गोष्टी आम्ही ठेवल्या, पण ह्या सर्व गोष्टी माझ्या जीवात घेऊन त्याच्यावर घेतो माझ्यानंतर काय. पण ज्या देवापासून ज्या गोष्टी आहेत त्या टिकणार आहेत. त्या ठिकाणी तुला सांगितलं की आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगलेपणा, विश्वासपणा, सौम्यता, इंद्रिय
हे आहे आशयाविरुद्ध नियमशास्त्र नाही. आणि जर हे आमच्या काही आहे तर आम्ही त्या ठिकाणी वचन सांगतो, तुमचं 25 वचन सांगतो की आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावं. देवाचं वचन स्पष्ट सांगतं आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालावं, यासाठी की आम्ही जगातल्या गोष्टींवर आम्ही विजय मिळवणार आहोत. आम्ही आमच्या बुद्धी सामर्थ्य नाही तर देवाच्या सामर्थ्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाद्वारे आम्ही जगातल्या गोष्टींवर विजय मिळवणार आहोत. तेव्हा आम्हाला देवाचं राज्य हे वचन मिळणार आहे. देवाच्या राज्याचं वचन आम्हाला कधी मिळणार आहे? ज्यास आम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त आम्ही चालतो त्यावेळेसच मिळणार आहे. अन्यथा आमचा नाश आहेच. कारण आमचा देह आमच्या स्वाधीन नाही, तो शैतानाच्या स्वाधीन आहे. म्हणून आज माझ्या ठाईच्या देहवासना आहे, ज्या व्यसनाधीनता आहे, जे देवाला न होणारा स्वभाव माझ्यामध्ये आहे, तो कशामुळे आहे? तर देवाचा पूर्ण स्वीकार न केल्यामुळं, पवित्र आत्म्याचा स्वीकार न केल्यामुळं. आणि जर ह्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत तर निश्चितच माझ्यामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये शांती नाही, त्या ठिकाणी बरकत नाही, भरपूर नाही. कदाचित आम्हाला वाटतं माझं घर छान आहे, सर्व भौतिक गोष्टी मी कृत्य, परंतु देवापासूनची शांती नाही. आणि येशू ख्रिस्त प्रत्येक वेळेस ज्या त्या ठिकाणी गेला त्याच्या शिष्याने त्यांना सांगितलं, ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी तुम्ही असं म्हणा की देवाची शांती तुमच्यामध्ये असतो. जर तुमचं कोणी स्वागत केलं तर ठीक आहे, तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल. कारण तो अधिकार देवापासूनचा आहे. देवाची शांती मिळण्याचा अधिकार हा देवापासूनच आहे. आणि जर त्या देवाला आम्ही आमचा काम म्हणून स्वीकारलं, त्याचा अभिषेक, त्याचं सामर्थ्य जर आम्ही स्वीकारलं तर ती शांती सदा सर्वदा आम्हाला देवापासून प्राप्त होते, पुन्हा मानवापासून नाही. जगामध्ये अनेक लोक शांती मिळण्यासाठी अनेक गोष्टी करतात, पण ती शांती किती दिवस असते? क्षणभंगुर असते. 1 दिवस, 5 दिवस असते, 10 दिवस, महिनाभर असते. परंतु पुन्हा त्याच अशांतीच्या गोष्टी असतात. कारण आमचा देह स्वभाव आम्ही बदललाच नाही. आमचा देह स्वभाव आम्ही बदललाच नाही, म्हणून आमच्यामध्ये ती अशांतता आहे. आणि जर आम्हाला आमचा देह स्वभाव बदलायचा आहे तर आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. ज्या भविष्य स्वर्गीय पित्याकडं तो समेट त्या ठिकाणी बदस्तंभाच्या द्वार केला आहे. आज देखील तो पित्याच्या उजवीकडे बसून तर तुमच्या आमच्यासाठी समेट करत आहे, तो आमच्यासाठी काकुतीची मध्यस्थी करत आहे. तो देव पित्याच्या उजवीकडे बसलाय. तो म्हणतो की मी ह्यांना मी माझं वचन सांगितलंय, जी सुवार्ता तुम्हाला सांगितली ती सुवार्ता मी या सर्व सृष्टीला सांगितले, त्यांना संधी दिली. आज देखील तो प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मध्यस्थी करते, यासाठी की माझ्यातील मुले पण त्या ठिकाणी जाऊन मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे स्वतःला आत्मिक आणि शारीरिकदृष्ट्या बल संपन्न करावं. म्हणून मी नेहमी ते वचन देखील विश्वास मानतो की बाळानंतर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धीस होईल असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आज त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आम्हाला मिळालं. आज आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या समाजामध्ये जर शांती हवी असेल, आमची भौतिक आत्मिक उन्नती हवी असेल तर आम्हाला त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या प्रेरणेने चाललंच पाहिजे. त्यामुळे देवाचं वचन सांगते योग संदेशाच्या द्वारे शेवटच्या काळाची लक्षणं आहेत की तुमच्या वृद्धांना स्वप्न पडतील, तुमचे तरुण तरुणी संदेश देतील. आज खरोखरी आज आम्ही आमच्या तरुण तरुणींना, आमच्या लेकरांना देवाच्या प्रश्नात मारत आहोत का? त्या पवित्र आत्मा मिळण्याबद्दल आम्ही त्यांना जागृत करत आहोत का? त्या पवित्र आत्मा मिळण्यासाठी आमचं जीवन त्यांच्यापुढं उत्तम प्रकारचं आहे का? की जेणेकरून आमचं जीवन पाहून ते लेकर तर पवित्र आत्मा स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करतील. ज्यांना आज शोकांतिका पाहायला मिळते त्यामुळे आमचं जीवन एकीकडे दुसरं आहे. त्याच्यामुळं आज तरुण तरुणी विचार आहेत, लहान विचार आहेत, आणि त्यांना त्या पवित्र आत्म्याचा सामर्थ्याचा अनुभवच नाही. जर तो पवित्र आत्मा मला मिळाला तर साहजिकच तो माझ्या कृतीद्वारे, माझ्या विश्वासाच्या द्वारे तो प्रगट होणार आहे आणि त्याचे पडसाद माझ्या लेकरा बाळांवर होणार आहे. म्हणून ज्यावेळेस आपण बघतो ज्यावेळेस इस्रायल लोक त्या रानातून बाहेर पडले त्यावेळेस परमेश्वर त्या लेकरांसाठी तर म्हणतो की उठता बसता चालता बोलतो की त्या देवाने त्या लेकरांसाठी माझ्यासाठी काय केलं हे तू त्यांच्या अंतःकरणावर बिंबव, यासाठी की त्यांच्या आत्म्याचा त्यांच्या देहाचा नाश होऊ नये. जर आम्हाला आमची पिढी जर परमेश्वरामध्ये वाचवायची असेल, सार्वकालिक जीवनासाठी वाचवायची असेल
तर आम्हाला देवाच्या वचनाचं ज्ञान त्यांना शिकवलं पाहिजे, त्या पवित्र आत्म्याविषयी त्यांना आम्ही जागरूक केलं पाहिजे, यासाठी की ते पवित्र आत्म्याच्या द्वारे बळ संपन्न होतील. त्यामुळे आम्हाला कळते की आम्ही प्रत्येक जण होतो की शेवटच्या काळाची लक्षणं खूप वेगळी आहेत, की आम्ही चिंता करतो, काळजा करतो, परंतु त्याचं सोल्युशन कुठे आहे याचा विचारच करते. त्याचं सोल्युशन आमच्यामध्ये आहे, पवित्र शास्त्रामध्ये आहे. आणि ज्यास आम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवतो त्याच पवित्र आत्मा आम्हाला सांगतो, उत्तम ते ज्ञान तो आम्हाला देतो, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारा पवित्र आत्मा ज्ञान. जर ते ज्ञान माझ्याकडे आहे तर जग जगातील कोणतीच गोष्ट मला काही करू शकत नाही. आणि माझा विश्वास माझ्या चांगला प्रभू येशू ख्रिस्तावर आहे आणि माझी खात्री माझा विश्वास की तो पवित्र आत्मा मला त्याच्याद्वारे चालवतो. जास्त पवित्र आत्मा मला चालवल्यास जग जगातील गोष्टींची आम्हाला भीती नाही. यामुळे आज ह्या विश्वासामध्ये आम्ही स्वतः वाढलं पाहिजे, आमच्या लेकरांना वाढवलं पाहिजे, यासाठी त्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन माझ्यामध्ये असावं आणि सदैव मी त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी स्वतःला तयार करावं, स्वतःला सिद्ध करावं. परंतु त्यामध्ये टिकण्यासाठी मला ते वचन आत्मसात करणं गरजेचं आहे. जे पवित्र वचन आमच्या खाली आहे त्या देवापासून जे आम्हाला मिळाले ते प्रत्येक वचन आम्ही आत्मिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या ते आम्ही ग्रहण केलं पाहिजे. त्या वचनाद्वारे आम्ही स्वतःला पडताळून पाहिलं पाहिजे. जो कोणी संदेश त्या ठिकाणी देते, वचन कोणी सांगते ते देखील पडताळून आम्ही पाहिलं पाहिजे हे देवापासून आहे की नाही आहे. जर ते देवापासून आहे तर निश्चितच देव त्या वचनाद्वारे तुमच्या अंतःकरणाचा ताबा घेईल आणि त्या वचनाद्वारे तुम्हाला नवी उत्तेजन नवी प्रेरणा देईल. त्यानं आज या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना अनेक अडचणं, अनेक बंधनं, अनेक उत्पाद आम्ही आमच्या अवतीभोवती पाहते. मग त्यामुळे आम्ही म्हणतो की शेवटच्या काळाची लक्षण आहे, परंतु इथे फक्त सुरुवात आहे. अनेक भयानक गोष्टी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिल्याप्रमाणे ते घडायच्या आहेत. फक्त ही एक ट्रायल म्हणून ते झलक म्हणून आपण त्याच्यामध्येच आमचा विश्वास गळवणीत होते. परंतु आज जर आम्ही ख्रिस्ती विश्वासला म्हणून आम्ही स्वतः समजतो तर आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे बळकट होणं गरजेचं आहे. त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. कारण आम्ही आसक्त आहोत, आम्ही ऋणी आहोत. म्हणून पवित्र प्रभू म्हणतो तर दैवारी तो पवित्र आत्मा मला दिलेला आहे. त्या पवित्र आत्म्याचा तुम्ही स्वीकार करा. आज देखील वेळ गेली नाही. जर तुम्हाला त्या पवित्र आत्म्याची अपेक्षा असेल तर तुम्ही स्वतःचं समर्पण प्रभू येशूकडे नव्याने करा. आधी गेलेलं म्हणून मी पुन्हा सांगतो की नव्याने करा. नव्याने तुम्ही त्या पवित्र आत्मा देवाकडं तुम्ही स्वतःचं समर्पण करा. कारण आम्ही पात्र आहोत. जो आमच्याकडे पातक होतात, परंतु त्या पातकांच्या अंतःकरणापासून क्षमा मागितली पाहिजे. माझ्याला जुना स्वभाव बदलला पाहिजे. ज्या स्त्रीचा धारण करून त्या स्त्रीचा स्वभाव माझ्यामध्ये असावा आणि त्या स्त्रीचा स्वभाव माझ्यामध्ये आहे, माझ्या अंतःकरणामध्ये आहे. त्या पवित्र आत्मा मला ती बळकटी देतो, ते सामर्थ्य देतो आणि त्या सामर्थ्य देतो मी विश्वासाने या भूतलावर चालतो. त्यास मला सार्वजनिक जीवनाची खात्री मिळते. जे बदल देवानं माझ्यासाठी तुमच्यासाठी लागून ठेवले त्याची आम्हाला शाश्वती ह्या भूतलावर आम्हाला मिळते. त्यामुळं आज ते मिळवण्यासाठी आम्ही स्वतःला तयार करूया. आज त्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्यासाठी आम्ही स्वतःला तयार करूया. त्यामुळं आज तुम्ही त्या कृपादानाची अपेक्षा बाळगा. यासाठी तुमच्या प्रार्थनामध्ये व्यक्ती नाही, तुमच्या प्रार्थनांद्वारे अनेकांचे बंधन तुटले जावे, तुमच्या प्रार्थनांद्वारे अनेकांचे रोगराई निघून जावे, तुमच्या प्रार्थनांद्वारे अनेक लोक आत्मिकदृष्ट्या बलसंपन्न व्हावे, अनेकांचे अडचणी तुटले जावे, अनेकांना प्रभूची शांती तुमच्या प्रार्थनांद्वारे मिळावी. तुम्हाला संदेश देण्याकरता देवाने तुम्हाला प्रत्येकाला पासन केलं आहे. आणि संदेश आपण मानवापासून येत नाही तर तो देवापासून येतो. म्हणून त्या ठिकाणी वचन देखील संकल्प देखील होते तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा. आज कित्येक लोक मी पाहतो की प्रार्थना करायला देखील तयार होत नाही तर संदेश कसा देणार आहे ही शोकांतिका मंडळामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर आम्ही ख्रिस्ती विश्वासाने आहोत तर आम्ही देवासाठी कोणतेही सबब न सांगता विश्वासाने तयार व्हायला हवंय. तर देवाने तुम्हाला प्रत्येकाला पाचन केले. परत ते सांगते की देवाने तुम्हाला प्रत्येकाला पाचन केले ते कोणत्या कारणासाठी ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कारण देवाने देखील म्हणतो की श्रेष्ठ कृपादानाची इच्छा बाळगा. जर तुम्ही ते मान्य करते ते तुम्हाला देणार आहे. ज्या तुम्ही प्रार्थना करण्याची जी सवय लावाल त्या
ते कृपादान तो तुमच्या काही योग्य समय योग्य वेळेवर तो परिपूर्ण करणार आहे. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अनेक वेळा मला अनेक संधी मिळाल्या, मी देखील तुमच्यासारखा घाबरत होतो, परंतु परिस्थितीनुसार काळानुसार देवाच्या नावाने ज्याच मी उभा राहिलो त्याच देवाला मला तयार केलेलं आहे. आणि आज त्याचा अनुभव त्याची प्रचिती म्हणून आज मी घरी सेवा करायला नाही. कारण मी सुलभ होतो, तुमच्यासारखाच होतो. मी मागे देखील ज्यावेळेस मी सुरुवातीला ह्या मंडळीमध्ये आलो होतो त्याच मला तर मी एका संदेश सांगितलं होतं की आम्ही ख्रिस्ती प्रार्थना मंडळाद्वारे ह्या ठिकाणी यायचो. सांगल ज्यावेळेस होते त्यावेळेस आम्हाला ते मंडळाला हे भक्ती कामासाठी संदेश द्यायसाठी आम्हाला ते संधी द्यायचे. त्याच आमच्या मंडळाचे माझे ख्रिस्तातील भाऊ किंवा माझे मोठे भाऊ ते नेहमी ह्या पुढेवर असायचे की ह्या पुलपीठवर असायचे किंवा माझे मित्र असायचे, माझ्या वयासारखे असायचे. त्याच मी विचार करायचो की मला ह्याच्या कधी उभारून संधी मिळेल की मी या ठिकाणी उभारून प्रार्थना करेन, त्या ठिकाणी उभारून मी देवाचं वचन वाचेल. परंतु देवाने मला त्याची सेवा करण्यासाठी ह्या पुलपीठवर उभा केलं. फक्त तुम्ही ती इच्छा बाळगा, तुम्ही ती इच्छा बाळगा फक्त, आणि जर ती इच्छा पूर्ण करेल. आणि देवाला त्याच्या शेतासाठी काम करणारे कामकरी हवे. आज आम्ही तयार आहोत, ते काम करून घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. कारण तो सर्व गोष्टी आम्हाला देण्यासाठी तयार आहे. मोशे देखील पूर्ण होता, प्रभू तुम्हाला पाठवतो पण मी अडथळा मला बोलतात आणि जड उठायचं आहे. आणि प्रभूने त्याला पाचन केलं, ठीक आहे तुझी हे पण सगळं मी पूर्ण करतो. त्याने लागेल त्याच्यासाठी अरुण तयार केला, अरुणाला तयार केला, त्यांनी विधान तयार केलं त्यामुळे. त्यामुळे आम्ही ती कारणं सोडून द्यायचं, ते कारणं आम्ही ती टाकून दिली पाहिजे. आम्ही देवासमोर स्वतःला रिक्त केलं पाहिजे, यासाठी की त्याच्या कृपादानानं त्याच्या अभिषेकाला मी आत्मिकदृष्ट्या भरून जावं आणि त्याचं दोन माझ्याद्वारे प्रगट व्हावं ही त्या योग्य पित्याची इच्छा आहे, ही त्या परमेश्वराची इच्छा आहे. आणि ते करण्यासाठी तो आम्हाला पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य देणार आहे. तो म्हणतो तू फक्त माझ्या नावाने उभा राहा, तुला काय बोलायचं काय नाही तो पवित्र आत्मा तुला सुचवेल. एवढं मोठं आश्वासन असताना आम्ही का करतो? यामुळे आज देवाने तुम्हाला आश्वासन दिलं, त्यानं जर तुम्हाला आम्हाला निवडलेलं आहे तर ते कार्य तुमच्या आमच्याकडून ते पूर्ण करून घेणारच आहे. जर तुम्ही आम्ही ते पूर्ण केलं नाही तर धोंडे उघडणार आहे. जर तुम्ही आम्ही ते कार्य पूर्ण केलं नाही तर तो गावाच्या द्वारे तो पूर्ण करणार आहे. जर तुम्ही त्याची सेवा केली नाही तर तो गावा त्या ठिकाणी देणार आहे. देवाकडे स्त्रोतची कमी नाही, देवाकडे उपलब्ध साधनाची कमी नाही. फक्त त्याने तुम्हाला जी सेवा दिली ती आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ती सेवा आम्हाला समजून येते ना त्यावेळेस त्याच्यासारखा आनंद काहीच नाही, त्याच्यासारखा आनंद काहीच नाही. त्यामुळं आज तो आनंद साजरा करण्यासाठी त्यामुळं आपण आपले नेत्र बंद करूया आणि त्या देवाकडं आपण त्या श्रेष्ठ कृपादानाची अपेक्षा बाळगूया, यासाठी की त्या पुढच्या आत्मच्या स्वीकार आम्ही आपण प्रार्थना करूया. तो राजा विराजेश, तो सेनाधीश परमेश्वर, तो आमचा सेनाधीश परमेश्वर आहे. तो आमचा उंच गड तो आहे बाबा. पवित्र प्रभू आज जे वचन ऐकलं वाचलं त्याबद्दल तुला धन्यवाद देतो बाबा. हो पवित्र प्रभू तुला ठाऊक आहे की आम्ही अशक्त आहोत, आम्ही गुन्हे आहोत. आमचा तुला स्वभाव देखील तुला ठाऊक आहे बाबा. आज त्या सर्व चुकांची पातकांची आम्ही सर्व क्षमा करतो, यासाठी तो प्रवेशामध्ये आमचा समेट व्हावा. कारण आज देखील त्या स्वर्गीय पित्याकडे बसून देवा तो आमच्यासाठी ती मध्यस्थी करते की आमच्यातील नकारात्मकता जावी, आमच्यातील गुन्हे पण जावं, आमच्यातील जो जुना स्वभाव तो निघून जावा आणि ते सदृश नवा मनुष्य जो प्रवेशाच्या द्वारे कामाला मिळाला आहे तो मनुष्य आम्ही धारण करावा. यासाठी की त्याद्वारे त्या पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यामध्ये असावी. तू सांगितलं मी जातो कैवारी तर पवित्र आत्मा मी तुमच्याकडे पाठवतो. आणि आज तो पेंटिकॉस्टचा दिवस आज आम्ही आमच्या मंडळीमध्ये साजरा करत असणारे बाबा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो बाबा. यासाठी की आम्ही विश्वासाची कबूल देतो की तुझ्या पवित्र आत्म्याची समक्षता ज्याप्रमाणे सृष्टीच्या निर्मितीपासून आहे ती आज देखील आहे देवा. फक्त आणि फक्त तो अनुभव आम्हाला घ्यायचा आहे बाबा. आज तो अनुभव घेण्यासाठी बाबा जे या ठिकाणी उत्सुक आहे देवा, ज्यांना तू पाचन केली देवा, आज त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू भर देवा. त्यांच्या ठाई तू कृपादान दिले देवा. आज ते प्रतीत करण्याची ती वेळ आलेली आहे बाबा. आज ते श्रेष्ठ कृपादान तू या ठिकाणी प्रत्येक जे लाभ बसले आहेत त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने
भाषा आपण कार्य सिद्धी असे स्नालेश परमेश्वर म्हणतो. आज त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आज ह्या ठिकाणचे तुझ्या करून करण्यासाठी तयार आहे देवा. त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर. हो पवित्र प्रभू, त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी ज्या पवित्र आत्म्याची सहभागिता तुझ्या शिक्षणाला लागू दिली आणि ज्यावेळी देवा पेत्राला पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित होऊन त्या ठिकाणी संदेश दिला. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी 3000 लोकांनी तुला कामाला स्वीकारले. अनेक लोकांना त्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह अभिषेक प्राप्त झालेला आहे आणि त्या बरोबर लोकांनी जगाची उद्धार केले देवा. आज ते करण्यासाठी तू आज त्या पवित्र आत्म्याची समक्षता, त्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह तू आज आमच्या मंडळीवर कर. या ठिकाणी जे कोणी बसले आहेत, जे ऑनलाईन माध्यमाद्वारे ऐकते देवा, आज त्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याची वृष्टी कर देवा. यासाठी तुझा ग्रहण करण्यासाठी तू आम्हाला ह्या पुत्राला आचरण केले देवा. कारण आम्ही आमच्या बुद्धी सामर्थ्याने त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने युक्त त्या गोष्टी करू शकतो देवा. म्हणून प्रभू येशू, आज मी प्रार्थना करते, आज आमच्या मंडळीतील अनेकांच्या प्रार्थना तू ऐक देवा. आणि जे त्यांचं तुझ्याबरोबर वैयक्तिक नाते संबंध देवा, जो त्यांचा तुझ्यावर विश्वास आहे देवा, जो अनुभव त्यांनी घेतला देवा, आज त्या अनुभवानुसार त्या विश्वासानुसार देवा त्यांना तुझ्या कृपादान तू त्यांना भर दे बाप्पा. हो पवित्र प्रभू, त्यांना तुझ्याकडे प्रार्थना करण्यासाठी तू त्यांना भर देवा. हो पवित्र प्रभू, त्यांना एक मध्यस्थ म्हणून त्यांना निमस्त कर देवा. हो पवित्र प्रभू, आज त्यांना तू निरोगी करण्याची कृपादान त्यांना तू दे. तुझं वचन सांगण्यासाठी, संदेश तुझ्यापासून प्राप्त करून जसाचा तसा देण्यासाठी तू आज प्रत्येकाला भाषण कर. जे उत्सुक आहे देवा, त्यांच्या जीवेकडे तुझ्या पवित्र स्पर्श लाव. यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा तुझ्या गौरवासाठी व्हावा. तुझ्या नावाचं कल्याण व्हावं, तुझ्या नावाद्वारे ह्या लोकांचे कल्याण व्हावं, त्याकरता शब्द तू त्यांच्या मुखात घालास विनंती करतो. प्रभू, त्यांच्या प्रार्थनेद्वारे अनेकांना वेगवेगळ्या भाषा बोलण्यासाठी, अन्य भाषा बोलण्यासाठी तू त्यांच्या तुझ्या पवित्र आत्म्याची वृष्टी करतो. थँक्यू फादर. तो पवित्र आत्मा तुझ्या सहभागितेबद्दल, तुझ्या समक्षतेबद्दल धन्यवाद देतो. हो पवित्र प्रभू, येत्या दिवसामध्ये देवा आमच्या मंडळीद्वारे देवा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रेरित होऊन अनेक लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार कर. अनेक अद्भुत गोष्टी तू घडत देवा. यासाठी देवा ही मंडळी तू तुझ्या नावासाठी या परिसरामध्ये स्थापित देवा आणि तुझं जवळ या ठिकाणी राहून हे प्रियजन जे विश्वासाला आले त्या प्रत्येकाला ते प्राप्त होऊ देवा. आणि त्याद्वारे जे जे कोणी जातील त्या ठिकाणी अद्भुत चिन्ह चमत्कार होते. अद्भुत गोष्टी तू या मंडळीद्वारे प्रगती अशी विनंती करतो. हो पवित्र प्रभू, धन्यवाद देतो. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. हालेलुया. हो धन्यवाद, धन्यवाद देतो. धन्यवाद माझ्या परमेश्वरा. हो पवित्र प्रभू, आम्ही अपेक्षा करत आहोत तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची. आम्ही अपेक्षा करत आहोत की आमच्या मंडळीतील प्रत्येक लहान मुलांना, जे तरुण तरुणी आहेत त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर. जे वृद्ध आहेत त्यांच्या तुझ्या पवित्र आत्म्याची वृष्टी कर. यासाठी तुझ्यापासूनचे दृष्टांत, तुझ्यापासूनचे स्वप्न त्यांना प्राप्त व्हावे आणि ते आमच्या मंडळीसाठी, आमच्या राज्यासाठी, आमच्या शहरासाठी, आमच्या वैयक्तिक आत्मिक भौतिक जीवनासाठी आशीर्वादाचे कारण व्हावा असं ज्याने कृपा. आज त्या प्रत्येकाला तुझ्या गावासाठी, तुझ्या रक्ताने वेगवेगळं विकत घेतले द्यावा आणि ख्रिस्तामधील वेगळेपण प्रकट करण्यासाठी आज तू प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे बल संपन्न कर अशी विनंती करतो. हो परमेश्वर, आज तू सहाय्य केलंस म्हणून धन्यवाद देतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सहभागितेबद्दल, तुझ्या समक्षतेबद्दल धन्यवाद देतो. परमेश्वर, हो परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद. तुझ्या समक्षतेबद्दल, पवित्र आत्म्याच्या अभिषेकाबद्दल धन्यवाद देतो. परमेश्वर, माझी खात्री विश्वास केले तू या ठिकाणी अनेकांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे नामाने भरले. त्यांच्यासाठी कृपादान दिली देवा, त्याची जाणीव प्रत्येकाला करून दिलीस म्हणून धन्यवाद देतो. आज त्यांच्या द्वारे देवा तो आमच्या मंडळीच्या आत्मिक भौतिक उन्नती तू प्रत्येक प्रकारे घर देवा. त्यासाठी तुझ्याजवळ आमच्या द्वारे राहावं असं तुझ्या समस्येबद्दल, तुझ्या अभिषेकाबद्दल धन्यवाद दे. ही सुद्धा आमच्या पवित्र